हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 9 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि उद्या आहे मौनी अमावस्या। तर या अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या 2 दिवसांचं खूप महत्त्व असतं। तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते आणि काही उपाय सुद्धा करायचे असतात। तर या दिवशी काही शुभयोग जे आहेत तर ते सुद्धा जुळून आलेले आहेत आणि हे योग 80 वर्षांनंतर आलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जे उपाय आहेत तर ते उद्याच्या दिवशी करायचे आहेत। आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्याला उद्या घराच्या मुख्य दरवाजावरती हा उपाय करायचा आहे। त्यामुळे आपल्या घरातली सर्व भांडणं, वाईट शक्ती, इडापिडा, दारिद्र्य, गरिबी, आजारपण, अडचणी, विघ्न, संकट या सगळ्या गोष्टी नष्ट होतील आणि आपल्या घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तर असा हा उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर बघा, आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील, आजारपणा होत असेल किंवा घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, मुलं हट्टीपणा करत असतील, चिडचिडेपणा करत असतील आणि मुलांची प्रगती होत नसेल, घरातील कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल, घरामध्ये दोष असतील, नकारात्मक ऊर्जा असेल किंवा घरामध्ये बाहेरच्या व्यक्ती आल्यामुळे आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे जे दोष आहेत तर ते राहत असतील आणि यासोबतच आपल्या घरामध्ये वास्तुदेवता राहत असते आणि त्यामुळे जेव्हाही आपण भांडण करतो तेव्हा आपल्या तोंडात अपशब्द कळत न कळत जात असतात आणि त्यावेळेला वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते। त्यामुळे शक्यतो करून आपण चांगलं बोलण्याचा हा नेहमी आपल्या घरामध्ये प्रयत्न करायचा आहे। जर तुम्ही वाईट बोलाल तर आपली वास्तुदेवता ही तथास्तु बोलत असते। त्यामुळे वाईट शब्द, अपशब्द, नकारात्मकता यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती साठत जाते आणि अशा प्रकारच्या अनेक अडचणी या येत असतात। तर बघा, या अडचणी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उद्याचा दिवस आहे। अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे पण आपण उपाय करत असतो तर त्याचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच अमावस्या या दिवशीचा आपल्याला पुरेपूर फायदा हा करून घ्यायचा आहे। तर या दिवशी तुमच्या घरातला इडापिडा, दारिद्र्य, नकारात्मकता, ऊर्जा काढण्यासाठी तुम्ही उपाय करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला घराची साफसफाई करायची आहे। घरामध्ये जी अलक्ष्मी आहे तर तिला आपल्याला घरातून बाहेर काढायचं आहे आणि त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते। या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला श्री यंत्रावरती कुंकुमार्चन सुद्धा उद्याच्या दिवशी करायचं आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहील आणि काही उपाय सुद्धा करायचे आहेत। सकाळी लवकर उठायचं आहे। घरातल्या ज्या स्त्रिया आहेत तर त्यांनी सकाळी शक्यतो लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा, उद्या शक्यतो करून आपल्या घराचा प्रत्येक कोपरा जो आहे तर तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे। तिथला कचरा तुम्हाला काढायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्हाला सुपलीमध्ये भरायचा आहे आणि ही सुपली तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायची आहे, परत घरामध्ये आणायची नाहीये। बाहेर घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक पेपरमध्ये हा जो कचरा आहे तर तो तुम्हाला बांधायचा आहे। 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर जो मोठा डस्टबिन आहे तर तिथे तुम्ही हा कचरा टाकू शकता किंवा तुम्हाला हे जाळून तुम्ही टाकलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने कचरा हा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे, परत घरामध्ये तुम्हाला तो रिटर्न आणायचा नाहीये। त्यामुळे आपल्या घरातली जी अलक्ष्मी आहे, दरिद्री आहे, गरिबी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे तर ती सगळी यामुळे नष्ट होते। हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला चांगले बदल हे घडून येताना दिसतील आणि त्यामुळे तुम्हाला हा उपाय उद्या सकाळी करायचा आहे। जर तुम्हाला हा उपाय सकाळी नाही करता आला तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तरीही चालेल, पण फक्त तुम्हाला हा उपाय दिवे लागण्याच्या वेळेमध्ये करायचा नाहीये। रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। तर बघा, उद्या रात्री 12 वाजता शुक्रवारी तुम्हाला झाडू घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती आपटायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घरातनं जो शेवटचा कोपरा आहे तर तिथे तुम्हाला तो टेकवायचा आहे आणि तिथनं तुम्हाला तो फरफटत रात्री 12 वाजता तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती आणायचा आहे। तुम्हाला तो टेकवतच आणायचा आहे, उचलायचा नाहीये आणि उचलून तुम्हाला तो तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती 3 वेळेला आपटायचा आहे।
आणि झाडूची एक काडी आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला झाडू घरामध्ये आणायचा आहे। असं केल्यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते। घरातली दरिद्री, गरिबी, नकारात्मक ऊर्जा सुद्धा यामुळे नष्ट होते। त्यामुळे तुम्हाला मी 2 उपाय सांगितलेले आहेत। एक उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे आणि दुसरा जो उपाय आहे तर तो रात्री 12 वाजता तुम्हाला करायचा आहे। सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्कीच बदल हे दिसून येतील। घरातली भांडणं कमी होतील, आजारपण कमी होतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल तर टिकायला आणि लक्ष्मी स्थिर राहायला मदत होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।